नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खास माझ्या ड्रायव्हर मित्रांसाठी आहे, ड्रायव्हर भावासाठी आहे, जे लोक पुण्यामध्ये गाडी चालवतात किंवा इवन जे लोक टॅक्सी जे कॅब चालवतात, टुरिस्ट कार चालवतात. तर हा व्हिडिओ मी त्यांच्या माहितीसाठी म्हणून बनवत आहे. आपल्या ज्या गाड्या असतात तर त्यांचं जे काही मेंटेनन्स असते, मेंटेनन्स म्हणजे जर पेपर असतात गाडीचे, तर ते पेपर जी रिन्युएशन प्रोसेस असते ना, नव्यानं जे आपण रिन्यू करतो सगळे डॉक्युमेंट गाडीचे, तर ती सगळी प्रोसेस काय असते तर ती तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. मी पण एक पुण्यामध्ये गाडी चालवतो. माझ्याकडे एक टुरिस्ट कार आहे आणि तिचे पेपर संपलेत, म्हणजे पासिंग संपली. पासिंगचं जे फिटनेस सर्टिफिकेट असते ते संपलेलं आहे. तर मी आता पेपरचं काम करतोय. तर माझा जवळपास 16 महिन्याचा टॅक्स थकला होता. आता तुम्ही बघताय, काही कामच नाही, आपल्याला व्यवसाय होत नाही जेवढा पाहिजे तेवढा. आपला खर्च प्लस मेंटेनन्स आणि या सगळ्या गोष्टी करणं पण होत नाहीत गाडीच्या वेळेवर. हे सगळं रेट मधात आपलं रेटवाढीसाठीचं आंदोलन पण झालं, म्हणजे ते चालूच आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तर आपण गाडीचे काही जो काही आपला टॅक्स असतो वार्षिक किंवा आपण महिन्याला पण भरू शकतो, तर मी भरलाच नाही. म्हणजे मला तेवढे पैसे शिल्लकच राहिले नाही तो टॅक्स भरण्यासाठीचे. ओके, काहीतरी मॅसेज होता. हां, ठीक आहे. तर ते पैसे भरण्यासाठी सॉरी, डिस्टर्ब झाले थोडं. तर ते भरला नव्हता मी. तर आता मी जेव्हा फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठी जेव्हा एजंटकडे गेलो, तर एजंटने सांगितलं की बाबा, जे काय RTOचे कामं करतो त्या व्यक्तीनं सांगितलं की तुम्हाला तुमच्या गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असावे लागतात, तेव्हाच तुमचं फिटनेस सर्टिफिकेट बनतं. खरं तर याच्या आधीचा हा मला काही अनुभव नव्हता. याच्या आधी आम्ही पहिल्यांदा या सगळ्या गोष्टीमध्ये मी करत आहे. म्हणजे मी गाडी घेण्याच्या अगोदर पण आपण ह्या लाईनमध्ये काही नव्हतो, तर आपल्याला काही माहीत नव्हतं पेपरचं कसं असते काय असते. तर 16 महिन्याचा टॅक्स मित्रांनो 15,447 रुपये असाच काहीतरी आहे, जे रिसिप्ट पण आहे माझ्याकडे त्याची. तर तो मी भरला. तर म्हणजे सांगायचं म्हणजे की आपल्याला एकदम गाडी तर आता चालू शकत नाही, आणि एकदम हा खर्च किती आहे बघा, मेंटेनन्स किती पेपरचा, तर तो 15,000 भरला. आता इन्शुरन्स जो आहे गाडीचा, तर तो इन्शुरन्स 14,000 प्लस आहे इन्शुरन्स पण. तर म्हणजे परवाला मी इन्शुरन्स केला गाडीचा, तर आज त्याची पॉलिसी येणार आहे. म्हणजे ते पण आपल्याला समजा आज आपण जर पॉलिसी काढली तर 2 दिवसांनी ती मिळते, तर ते पण 14,000 प्लस आहे. आता जे हे इथं तुम्ही बघत असाल, हे जे बटन आहे इथं GPSचं, की काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे, काहीतरी प्रॉब्लेम येत आहे तिथं, तर ते माझं स्क्रीन बंद होतं. हे जे GPSचं जे बटन आहे, तर हे वर्षाला अपडेट करावं लागते. तर मी समजा 2 वर्ष झाले गाडीला घेऊन, म्हणजे सेकंड हँड गाडी घेतली होती ना मी, तर माझ्याकडे येऊन 2 वर्ष झाले गाडीला, तर 2 वर्षाला फिटनेस असतं. तर ते GPSचं पण मला माहीत नव्हतं की बाबा ते गाडीमध्ये चालू कंडिशनमध्ये आहे, मशीन वगैरे सगळं व्यवस्थित वर्क करते ते, तर त्याला अपडेट करण्याची काही मतलब नाही, असं म्हणजे माझी समजदारी होती. पण त्याला सुद्धा वर्षाला अपडेट करावं लागते किंवा 2 वर्षाला अपडेट करावं लागते. तर मी काल
त्या कंपनीला फोन लावला ट्रॅकरच्या, आणि त्यांना मी इन्क्वायरी केली त्यांची की बाबा काय कसं असते प्रोसेस. तर त्याने सांगितले की 9,000 रुपये तुम्हाला सगळे लागतील. त्याचं रिनोव्हेशनचं जे काय आहे ते सगळं करायचं 2 वर्षासाठी होईल, ते 9,000 त्याचे लागतील. तर म्हणजे मी तर हँग झालो. आता परत 9,000 त्याच्यासाठी लागणार, हे GPS साठी. बरं ठीक आहे, GPSचे 9,000 आपण थोडक्यात आता त्याला वर्षभराचं वगैरे असं बोलणार आहेत की एका वर्षाचंच वगैरे कर, म्हणजे जवळपास 4,500 असं काहीतरी अमाऊंट ते देईल आपल्याला. अजून काही बोलणं आलं नाही. जसं जसं होईल, मी जे जे डॉक्युमेंट्स क्लिअर होईल मी ते तुमच्याशी शेअर करतो व्हिडिओ, एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये वगैरे, किंवा जसं जसं मला अपडेट मिळेल तसं. आता दुसरी गोष्ट असते, स्पीड गव्हर्नरचं पण एक मशीन असते. स्पीड गव्हर्नरचं मशीन म्हणजे काय की बाबा, गाडी आपली जी काय 80ला लॉक असते, 80वरती आपला गाडीचा लॉक असतो. तर हा 80वरती लॉक करून ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटने एक स्पीड गव्हर्नर म्हणून, म्हणजे स्पीड मेंटेन ठेवण्यासाठी एक काहीतरी मशीन आहे. थोडक्यात मला पण काय माहिती नाही बाबा त्याचं काय म्हणतात त्याला, काय येतं. पण ते स्पीड गव्हर्नर मला ते यानं सांगितलं, तो एजंट जो आहे त्याने, तर मी ते तुमच्याशी शेअर करतो. तर ते परत माझा स्क्रीनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, 1 मिनिट. काय स्टँड नाही, मोबाईल डॅशबोर्ड वरती ठेवला आहे. तर आता हे जे मशीन आहे, तर तो म्हणला की जिथं तुम्ही मशीन हे बसवलं होतं, ज्या व्यक्तीकडं ज्या सेंटरला हे बसवलं होतं, म्हणजे शोरूमला बसवलं असेल किंवा बाहेरनं कुठनं बसवलं असेल, तर त्याच्याकडनं जाऊन त्यांनी जर रिन्यू करून जर दिलं तर ते 1,000-2,000 रुपयामध्ये होईल. पण जर तो माणूस किंवा जिथं बसवलं ते जर तिथं म्हणजे त्यांनी जर बंद केलं असेल ते काम करणं वगैरे, किंवा आता शोरूमचं तर काही नाहीच आहे, गाडी 2019चं मॉडेल असल्यामुळे तर ते काही मला पण हिचे शोरूम हिस्ट्रीचं काही माहिती नाही. आता त्या जुन्या मालकाला पण बोलून मला हे करायचं आहे की बाबा काय केलं होतं तू वगैरे वगैरे, ते पण मी तुम्हाला कळवतो. पण जर हे सगळं जर नसेल माझ्याकडं काहीच, तर मला ते मशीन बसावं लागेल, त्याचे 7,000 रुपये, म्हणजे याचे 4.5. आता एका वर्षाचंच आपण त्याला बोलणार आहे. आणि जर नसेल तर 9,000 रुपये, म्हणजे 4,500च पकडू. 4.5 हे 7,000 रुपये, 14 प्लस इन्शुरन्स आणि 15 प्लस टॅक्स. आता हे सगळं झालं, एवढे पैसे झाले. आता हे फक्त कशासाठी, फिटनेस सर्टिफिकेट बनवण्यासाठीचे. आता याच्यामध्ये गाडीवरती मी जेव्हा चेक केलं तेव्हा आपल्या गाडीवरती फाईन आहे 3, म्हणजे प्रत्येकी त्या मुंबई एक्सप्रेसवेला मी जेव्हा गाडी चालवत होतो आणि साईड बसलेल्या कस्टमरनं सीट बेल्ट नाही लावला बाबा म्हणून, किंवा मोबाईल बघत होता म्हणून, ते अशा काहीतरी मेन्शन करून पावत्या दिल्यात. आणि 2 पावत्या तशा आहेत, आणि एक जी पावती आहे माझी ती आहे पुणे स्टेशनला आपण गाडी जिथं ड्रॉप करतो तिथं काढलेलं आहे. मला हे कळत नाही, आपण रोड टॅक्स एवढा भरतोय आणि रोडवरती उभी जरी केली तरी आपल्याला सरळ पावती आहे. बरं ठीक आहे, ते 3,000 ते गेले त्या पावतीचे. आता याचा व्यावसायिक कर पण असतो, म्हणजे 1 मिनिट, त्याला टच करावं लागतंय, काही माहीत नाही. तर व्यावसायिक कर असतो म्हणजे प्रोफेशनल टॅक्स गाडीचा. आता प्रोफेशनल टॅक्स हा आहे ना, हा वर्षालाच आपल्याला भरावा लागतोय. तर आता आपल्याला काही आयडिया नव्हती कसं असते काय असते सगळं बाबा, गाडीचे डॉक्युमेंट कसे मेंटेन ठेवायचे काय. तर मी फक्त गाडी चालवली आणि तिचं काय सर्व्हिसिंगचा जो काय मेंटेनन्स असतो तो केला. आणि मला टॅक्स माहीत होता, टॅक्स आणि इन्शुरन्स हा आपल्याला करावा लागणार होता, पण मी ते आपलं काम व्यवस्थित नव्हतं चालू म्हणून मी ते भरलं नाही. हां, तर मग मी तर विचारच करत आहे की बाबा, की म्हणजे किती पैसे लागतात. आणि परत एक राहत आहे आपल्याकडनं, हे प्रोफेशनल टॅक्स भरायचा. पण हा टॅक्स जो भरतो ना आपण, तर आपण समजा भरलेला नसतो प्रत्येक वर्षाला, तर त्याला पण काहीतरी पॅनल्टी असते. तर तो महिन्याला का असं काहीतरी वर्षाची त्याची पॅनल्टी, ती धरून सरसकट 3,000 रुपये तो म्हणला, काहीतरी 3,000पर्यंत तुमचा आकडा जाईल. तर म्हणलं ठीक आहे, म्हणजे 3,000ची फाईन, 3,000 हे म्हणजे 6,000 आहे. बरं, पण त्याला म्हणलं आता समजा RTO ऑफिसला गाडी न्यायची आहे सगळं करण्यासाठी, आणि
तिथं RTO ऑफिसला पण आपल्याला म्हणजे पैसे लागणारच तिथं पण. तर आता तिथं त्याने मला अंदाजे आकडा सांगितला, म्हणला एक 5 ते 6,000 रुपये तिकडं तुम्हाला लागतील. आता कशाला लागतील, या जो काही RTOचं काम करतो जो माणूस आहे एजंट, तर त्यानं सांगितलं. ते कशाला लागते त्यानं काही सांगितलं नाही, पण अंदाजे त्यानं म्हणला 4-5 हजार रुपये काय 5-6 हजार रुपये जे लागतील ते तुम्हाला ते तुम्ही ठेवा. हां, परत आता आज मी त्याला गाडी दाखवायला घेऊन जाणार आहे. तो म्हणला मला गाडी दाखवायला घेऊन या. म्हणजे जर का परत आपल्या 1 मिनिट हां, जर का परत गाडी जर म्हणजे आपल्या गाडीला थोडं घासलेलंच आहे. आता तुम्ही तर बघताय पुणे सिटीमध्ये गाडी आपण चालवतो तर चुकून कुठं ना कुठं तरी आपल्याकडून घासते गाडी, किंवा कोणीतरी आपल्याला येऊन घासून जातं. तर थोडंफार गाडीचं आहे आणि माझ्या गाडीला थोडं जास्तच आहे. पुढचं बंपर वगैरे आणि मागचं बंपर वगैरे पण थोडं डॅमेज आहे. थोडं म्हणजे त्याला दाखवलेत मी फोटो, पण तो म्हणला मला प्रत्यक्षात बघू द्या मग मी सांगतो. आता परत त्याच्याकडे जायचं आणि त्याला गाडी दाखवायची. मी आता गाडी वॉशिंग करणार आहे आणि मग त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. आता तो जर म्हणला की बाबा तुम्हाला हे बंपर पण आता करावं लागणार आहे, तर मला तर काही सुचना झालं. म्हणजे एवढे पैसे नाही कमवत हो आम्ही. म्हणजे मला एक सांगायचं आहे की इथल्या परिवहन विभागाचे जे काही नियम यांनी जे लावल्यात, तर एवढे पैसे नाही कमवत आहे आजच्या घडीला. आहे ना, तुम्ही जर एवढं सगळे हे जर वाढवले आहेत ना, म्हणजे याचे एवढे त्याचे तेवढे, तर तुम्ही आमचे कॅबचे रेटसुद्धा तुम्ही वाढवले पाहिजे. म्हणजे हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवतो आहे की मित्रांनो बघा कसं आहे माहिती आहे का, आपण किती पण म्हणलं ना आपलं काम होत नाही, आपला व्यवसाय होत नाही व्यवस्थित, आणि म्हणून आपण करत नाही गाडीचं मेंटेनन्स. त्याचं जे असते पेपरचं असेल कारचं असेल ते आपण करत नाही, टाळतो. पण ह्या गोष्टी जर आपल्याला ह्या व्यवसायामध्ये जर आपण विचार करत असू, गाडी घेतलीच आहे आता चालवायचीच आहे, तर आपल्याला जसं सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत करणं, तसं हे पण महत्त्वाचं आहे करणं. कारण एकदम इतकं खतरनाक काम आहे ना, तुम्हाला सांगतो मी तर फार ढिलाच झालो आता. कारण हे सगळं करणं म्हणजे मला 40,000च्या तर वर जाते असं मला, म्हणजे हिशोब नाही लावला मी, पण एक अंदाजे तुम्हाला सांगतोय. कारण 15+ आणि 14+ हेच 30,000 रुपये होतात माझे. त्यानंतर एक स्क्रीन बंद पडा, 30,000च्या आसपास जातं. त्याच्यानंतर 6,000 रुपयाचं ते हे GPS बस हे काय म्हणतात स्पीड गव्हर्नरचं, आणि ते 4,000 रुपयाचं ते हे पकडा तुमचं काय GPS आणि ते, म्हणजे मी हिशोब असा नाही लावत, म्हणजे असं टेंटेटिव्ह सांगत नाही तुम्हाला आकडा, पण एक सांगतोय बाबा 40,000च्या वरतीच माझं सगळं मेंटेनन्स गाडीचं जातोय. आता एवढं सगळं करून गाडीला सर्व्हिसिंग पण करावं लागणार आहे, परत सगळ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही म्हणजे मला असं वाटतंय की आपण म्हणतो की वेळ गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं, तर असं वाटतंय की आपण छोटीशी सेविंग केली असती, किंवा हे केलं असतं, किंवा काहीही आपण करून जर समजा पेपर क्लिअर जर ठेवले असते, तर फक्त बाबा 5 ते 6,000 जे काही एजंटचे पैसे होते तेवढे देऊन आपण ते करू शकलो असतो. पण ठीक आहे, असो, ही आता आपली चूकच म्हणावं लागेल. आता काय, आपण कायद्यापेक्षा काय मोठे नाहीत, आपल्याला काही त्याचं पालन तर करावंच लागणार आहे सगळ्यांना, जर आपल्याला व्यवसायात राहायचं असेल तर. ह्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे मित्रांनो. जरा तुम्ही पण जेव्हा तुमच्याकडे जर अशी गाडी असेल, तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत असाल, तर विचार करा की काय आहे याच्यामध्ये नेमकं, याला समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे नुसतं गाडी चालवणं आणि हे करणं आणि मग हे असं नका करू. कारण गाडी तर कोणी पण चालवतं, पण ह्यातलं समजून पण घेतलं पाहिजे की नुसती ट्रिप आली, उचलली आणि लोकेशनला गेले आणि झालं, असं नाही होत. तर मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे हे जे मी सांगत आहे तुम्हाला एवढं जे काय लागत आहे खर्च, तर मी तुम्हाला ते आता माझे 2 जे डॉक्युमेंट्स आहेत, मी आता जे पेपर क्लिअर करायचं काम करत आहे गाडीचं. 1 मिनटं स्क्रीन बंद पाडा माझा. तर माझे जे 2 पेपर आहेत, तर ते जे 2 पेपर आहेत ना, तर मी
क्लिअर केले आहेत. कुठले? रोड टॅक्स आणि इन्शुरन्स. आता मला म्हणजे जसं जसं माझे डॉक्युमेंट्स क्लिअर होतील मी तुम्हाला सांगेल की हा झाला आणि त्याच्यासाठी काय काय आपल्याला करावं लागणार आहे. आता इन्शुरन्ससाठी मी माझा गाडीची जे काय आरशी बुक आहे ते दिलं, माझं आधार कार्ड दिलं आणि पॅन कार्ड दिलं इन्शुरन्स करण्यासाठी. आणि टॅक्सला तर काय नाही, टॅक्सला तुम्ही डायरेक्ट गाडीचा नंबर टाकायचा, आपल्या रजिस्ट्रेशन नंबर, आणि त्याच्यानंतर चेचेस नंबरचे शेवटचे 5 अंक का 6 अंक असं काहीतरी टाकून आपलं लगेच तिकडे येतं. आपण RTO सिलेक्ट केला की, आणि तिथं गेलं की डायरेक्ट टॅक्सची जे काय आपलं थकबाकी आहे सगळं, त्याला पेनल्टी लागलेले सगळं जे आहे ते एकूणच अमाऊंट येतं. तर ते त्याच्यासाठी तेवढंच लागलं. आता अजून पुढं काय डॉक्युमेंट्सची प्रोसेस आहे, कसं काय असणार आहे. आता मी ऐकून आहे की बाबा आपल्याला ऑनलाईन त्याची डेट वगैरे घ्यावं लागणार. तर बघू आता, आज मी जाणार आहे याच्याकडं, एजंटकडं, आणि तिथं गेल्याच्या नंतर काय चर्चा होती काय नाही मी तुम्हाला सांगतो. आता मी जातोय गाडी वॉशिंग करायला, तर ठीक आहे, भेटूयात.